पाटील. कल्पित 11 संघ थोडासा अडखळताना दिसतो इथे, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार मिळाला होता परंतु निर्धाव चेंडू खूप गेले आहेत. सुजल याने आपली कामगिरी चोख बजावली. आता उर्वरित 3 गोलंदाजांवरती पूर्णतः जिम्मेदारी असणार आहे या सामन्याचा निर्णय ठरवण्याचा. पाहूया चिंट्या, हा सुद्धा एक उद्योन्मुख खेळाडू आहे. महालक्ष्मी संघाकडून पंचक्रोशी मध्ये खेळत असतो. पहिला चेंडू स्वैर चेंडू असेल परंतु नाही, चेंडू इन स्विंग होतोय, थोडासा निर्धाव जातोय. चांगला चेंडू म्हणावा लागेल, फसवा चेंडू. निखिल पाटील याला वाटलं होतं की हा स्वैर चेंडू असावा म्हणून कोणताच प्रहार केला नाही. चेंडू सरळ जातोय यष्टी रक्षकच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. गेम ऑन. पाहूया निखिल तयार. पुन्हा एकदा सुरेख चेंडू सरळ जातोय यष्टी रक्षकच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. हा सुद्धा एक उद्योन्मुख खेळाडू आहे चिंट्या. चांगली गोलंदाजी ऍक्शन आहे. छोटासा 8 ते 10 पावलांचा रनअप आहे. पंचांना क्रॉस करून तिसरा चेंडू असेल तो निखिल साठी. मिड विकेटच्या दिशेने भिरकावलाय चेंडूला. 1 धाव तर पूर्ण केली आहे आणि नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडला होता. दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धाव संख्या 2 ने वाढेल. धाव संख्या होते ती 10. आता मात्र मास्टर माइंड संघ कुठेतरी प्लॅनिंग मध्ये दिसतोय, कारण चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, चांगली गोलंदाजी होते. मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय तो मास्टर माइंड संघ. दरम्यान पाहूया सुदेश पाटील झेल खाली आहे. बाद. दुसरा धक्का बसतोय तो निखिल याच्या रूपाने कल्पित 11 संघाला. खरंच टिच्चून गोलंदाजी होते. दरम्यान स्ट्राईकला आता नवीन फलंदाज येतोय तो सुमित मोरे, आमचे बंधू. या पंचक्रोशी मध्ये हा अष्टपैलू असा खेळाडू. पहिल्याच सामन्यामध्ये अर्धशतक झकावलं होतं परंतु गेम चेंज झालाय. थोडासा कर्णधारांची काहीतरी वेगळी रणनीती आहे आणि याला 3 ते 4 गडी बाद झाल्यानंतर 4थ्या नंबरवरती पाठवलंय फलंदाजीसाठी. परंतु गेम अजूनही सेट आहे तो कल्पित 11 संघासाठी. ही विकेट महत्वाची असणार आहे. पाहूया चिंट्या काय करतोय. चिंट्याचा हा चेंडू सुमित साठी. फुल टॉस चेंडू येतोय. फाईन लेगला भिरकावलाय. 1 धाव तर पूर्ण होते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होते ती 11. 2 गडी बाद 11. चिंट्याचं सुरेख षटक जातंय मास्टर माइंड संघाकडून. दरम्यान स्ट्राईकला येतो जितू पवार. प्रेशर आहे, दडपण आहे. पाहूया जितू काय करतोय. शॉर्ट पिच चेंडू होता. पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी आहे आणि धावबाद. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता जितू पवार याने आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिथे आणि फलंदाज बाद होतोय. धावबाद. तिसरा धक्का बसतोय तो कल्पित 11 संघाला 11 या धाव संख्येवरती. चेंडू किती? 12 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे. 12 चेंडू 35 धावा. मास्टर माइंड संघ अजूनही गेम मध्ये आहे. या षटकावरती निश्चितच निर्धार असेल. निर्णायक षटक असेल मास्टर माइंड संघासाठी आणि दोन्ही संघासाठी निर्णायक षटक असेल. नेट गेला. दरम्यान
खूपच आखूड टप्प्याचा चेंडू होता. अजिंक्य भुते याला काही चेंडू समजला नाही. चेंडू निर्धाव जातोय. 11 चेंडू आणि 11 चेंडू 35 धावा. मास्टर माइंड संघ खरंच 11 चेंडू 35 धावा. पाहूया काय करतोय अजिंक्य भुते याने. स्ट्राईक द्यायची ती सुमित याला. गेम रीड करायचा आहे. सुमित सारखा फलंदाज तुमच्याकडे आहे. चांगली रणनीती. पॉइंटच्या दिशेने हलकेच ढकललाय. 1 धाव पूर्ण केली. स्ट्राईकला आणलंय ते सुमित याला. पाहूया 10 चेंडू 34 धावा. सामना तर 80% मास्टर माइंड संघाकडे आहे, परंतु 20% कल्पित 11 संघ कधीही उभारी करू शकतो, कारण सुमित सारखा आक्रमक फलंदाज मैदानावरती आहे. पाहूया सुमित काय करतो का. जवळजवळ 4 ते 5 षटकारांची गरज असणार आहे. तोच सुमित तयार. पंकजचा हा चेंडू पंचांना क्रॉस करून टाकलाय सुमित साठी. यॉर्कलेन चेंडू. चांगला चेंडू. बीट होतोय तो सुमित. चेंडू निर्धाव जातोय सरळ यष्टीरक्षकच्या हातामध्ये. धावसंख्या कायम आहे. मला वाटतं मागा पहिल्या सामन्यामध्ये त्याने पंकज सिनियर 11ला त्याने चोपला होता, म्हणजे त्याने आदल्यावर काट्या मारल्या. हे मी पुन्हा एकदा म्हणतोय, ते योग्य वाटतं का तुला. पाहूया पंकज तयार. पाहूया सुमित डबल माइंड मध्ये